असं असं एक आख्यायिका आहे की काळभैरवांना जेव्हा शंकरांनी हे केलं तुमचं कोतवाल, तर त्यांच्या मर्जीनुसार सगळं तिथे चाललं. ते मुख्य प्रमुख कोतवाल म्हणून तिथे ते मानले जातात. तर मग त्यांना एकदा लक्षात आलं की माझ्या परवानगीशिवाय गंगा येते तिथे. तर त्यांनी गंगा ताडवली जाऊन डायरेक्ट. तर ते म्हणले अरे शिवाला भेटायला शिवाने धारण केलेलं आहे मला. ते म्हणले हो ते सगळं ओके, पण इथं तुझ्या हे आनंदवन आहे, तुझ्या येण्याने तुझ्यातले जे काही जलचर प्राणी कीटक आहे ते डंख मारतील, आमच्या लोकांना ऋषी मुनींना त्रास होईल, तू नाही यायचं इथं. तर ती अरे असं कसं काय? नाही नाही माझी परमिशन नाही, मला तरी वाटतं की मी या क्षेत्राचा क्षेत्रपाल आहे, मला ते रक्षण करता म्हणून नेमलाय, तर मला नाही असं वाटत की तुझ्या येण्याने इथं काही आनंद होईल म्हणून किंवा आनंद राहील. मग गंगेने शंकराचं स्मरण करून त्याला ती बोलवते की अरे हे का असं, मला असं बाबतीत का होतंय. मग तो विचारतो, शंकर विचारतात त्यांना की का बाबा असं काय. तर म्हणतो की असं असं आहे प्रभू की ह्यांच्या येण्याने आपल्याला त्रासच होईल, खूप सारे डंख होतील, मगरी येतील, खेकडे येतील, प्राणी येतील, त्याच्यामुळे अजून खराब होईल. तर शंकर म्हणतात की अगं बरोबर आहे म्हणतोय हा, की इथं तुझ्या येण्याने जर उपद्रव वाढला तर मग जी शांतता जो आनंद आहे तो त्याचा नायनाट होईल. मग कसं काय. मग ती गंगामय्या त्यांना दोघांना समोर ठेवून आश्वासित करते की माझ्या इथे येण्याने कुठलाही उपद्रव होणार नाही याची मी खात्री देते आत्ताच. कुठलाही जलचर प्राणी, म्हणजे तसं आत्तापर्यंत आहे पण की गंगे काशीला गेला आणि मगरीने खाल्ला असं एकही म्हणजे मी तरी ऐकलेलं नाही किंवा कुठं उल्लेख नाही, किंवा असे कुठलेच असे वेगळे काही गोष्टी होत नाहीत. अनलेस तुम्ही स्वतः उडी मारली गंगेत आणि स्वतःच वाहून जायचं असेल तर तो वेगळा विषय. पण गंगेच्या पाण्यातल्या आलेल्या कीटकांमुळे तुम्हाला काही तिथे झालंय, मग ती ते तसं शब्द देते. तेव्हा मग काळभैरव म्हणतात की